नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नात्यांची गुंफण या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की भ्रष्ट पोलिसांच्या मदतीने सरपंचाने आदित्यला खोट्या आरोपाखाली अटक करवले आणि डॉक्टर शशांक यांचे 25 वर्ष जुने मौल्यवान संशोधन स्वतःच्या ताब्यात घेतले. वैदेहीला आणि तिच्या बाबांना सरपंचाने ओलीस ठेवले होते, परंतु सत्याचा पाठपुरावा करणारा एक पत्रकार आदित्यच्या मदतीसाठी पुढे आला. पुढे काय घडले चला जाणून घेऊया अबोलीचे गूढ भाग 4 मध्ये. तालुक्याच्या पोलीस ठाण्यातील अंधाऱ्या कोठडीत आदित्य शांतपणे बसला होता. त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या, पण मनात सत्याची ठाम जिद्द होती. त्याच वेळी जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अभय देशमुख यांच्या कार्यालयात स्थानिक वर्तमानपत्राचे निष्पक्ष पत्रकार प्रकाश घाईघाईने आत आले. त्यांच्या हातात एक पेनड्राईव्ह आणि काही महत्वाच्या फायली होत्या. जय हिंद साहेब, मला एका अत्यंत गंभीर आणि तातडीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करायचा आहे, प्रकाश ठामपणे म्हणाले. SP देशमुखांनी त्यांच्याकडे पाहिले. काय प्रकरण आहे प्रकाशजी? प्रकाश यांनी तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावला. साहेब, अबोलीवाडीचे सरपंच रघुनाथराव यांनी 25 वर्षांपूर्वी नामांकित वनस्पतीशास्त्रज्ञ डॉक्टर शशांक देशपांडे यांची हत्या केली होती. आज त्यांचे सुपुत्र आदित्य देशपांडे तिथे नूतनीकरणासाठी गेले असता सरपंचाने ते 25 वर्ष जुने कर्करोग रोधक औषधाचे संशोधन बळकावले. इतकेच नाही तर ठाणे अंमलदाराला लाच देऊन आदित्यला खोट्या आरोपाखाली कोठडीत डांबले आहे. पेन ड्राईव्ह मधील कॉल रेकॉर्डिंग सुरू झाली. त्यात सरपंच आणि भ्रष्ट इन्स्पेक्टर यांच्यातील लाच घेण्याची आणि 500 कोटींच्या बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय सौद्याचे संभाषण अगदी स्पष्ट ऐकू येत होते. कॉल रेकॉर्डिंग ऐकताच SP देशमुखांचा चेहरा अतिशय गंभीर झाला. त्यांनी तात्काळ आपल्या तुकडीला हुकूम दिला, गाड्या काढा, आधी पोलीस ठाण्यावर छापा टाका आणि नंतर सरपंचाच्या हवेलीवर. अवघ्या 15 मिनिटात SP देशमुख आणि त्यांची विशेष तुकडी तालुक्याच्या पोलीस ठाण्यात धडकली. भ्रष्ट इन्स्पेक्टर सरपंचाच्या पैशांच्या धुंदीत बसला होता. SP साहेबांना अचानक समोर पाहून त्याची पाचावर धारण बसली. इन्स्पेक्टर, एका निष्पाप नागरिकाला विनाकारण कोठडीत डांबल्याबद्दल आणि लाच घेतल्याबद्दल तुम्हाला सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात येत आहे, SP देशमुख गरजले. पोलिसांनी इन्स्पेक्टरची बंदूक काढून घेतली आणि कोठडीचे कुलूप उघडून आदित्यची सन्मानाने कायदेशीर सुटका केली. आदित्यने SP साहेबांचे आभार मानले. SP साहेब, वेळ खूप कमी आहे. सरपंच आज रात्रीच परदेशी कंपनीला ते संशोधन विकणार आहे आणि त्याने वैदेही व तात्यांना हवेलीत डांबून ठेवले आहे. चिंता करू नका आदित्य बाबू, चला माझ्यासोबत, SP साहेब म्हणाले. दुसऱ्या बाजूला सरपंचाच्या भव्य हवेलीत 500 कोटींच्या बेकायदेशीर सौद्याची तयारी अंतिम टप्प्यात होती. हवेलीच्या मुख्य हॉलमध्ये परदेशी फार्मा कंपनीचे प्रतिनिधी बसलेले होते. टेबलावर डॉक्टर शशांक यांची ती काळी डायरी आणि दुर्मिळ वनस्पतीची बाटली ठेवली होती. बाजूच्या खोलीत वैदेही आणि तात्यांना बांधून ठेवण्यात आले होते. सरपंच मगरुरीने हसत परदेशी प्रतिनिधीला म्हणाला, मिस्टर जॉन्सन, हे औषध आणि याचा फॉर्म्युला आता तुमचाच आहे. पैसे बँक खात्यात ट्रान्सफर करा आणि हे संशोधन घेऊन निघून जा. त्याच क्षणी हवेलीचे मुख्य प्रवेशद्वार जोरात उघडले गेले आणि पोलिसांच्या सायरनचा आवाज गुंजला. SP अभय देशमुख, आदित्य, पत्रकार प्रकाश आणि पोलिसांची तुकडी हवेलीत आत धडकली. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका रघुनाथराव, पोलीस तुकडीने संपूर्ण हवेलीला वेढा घातला आहे. SP देशमुखांचा कडक आवाज हॉलमध्ये गुंजला. सरपंच हादरला. त्याचा चेहरा पांढरा पडला. SP साहेब, तुम्ही इथे? हा मुलगा आरोपी आहे. खोटा ड्रामा बंद करा सरपंच,
SP साहेब म्हणाले, तुमची लाचखोरी, 25 वर्षांपूर्वीचा खून आणि आजचा 500 कोटींचा आंतरराष्ट्रीय सौदा या सर्वांचे सबळ पुरावे आमच्याकडे जमा झाले आहेत. पत्रकारांचे कॅमेरे धडाधड फोटो काढू लागले. गावकऱ्यांचा मोठा जमावही हवेलीच्या आवारात गोळा झाला होता. मोबाईलवरून थेट प्रक्षेपण सुरू झाल्यामुळे सरपंचाचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर उघडा पडला होता. आदित्याने धावत जाऊन बाजूच्या खोलीचे दार उघडले आणि वैदेही व तात्यांची सुटका केली. आदित्य, तू ठीक आहेस ना? वैदेहीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले. मी ठीक आहे वैदेही, आदित्याने तिचे सांत्वन केले. आपला पराभव आणि सर्व बाजूंनी झालेली नाकेबंदी पाहून सरपंच पूर्णपणे पिसाळला. त्याने चपळाईने टेबलावरील ती काचेची बाटली आणि रिव्हॉल्वर उचलली. मी हे संशोधन कोणालाही देणार नाही, हे माझे आहे. सरपंच किंचाळला आणि त्याने थेट आदित्यच्या दिशेने ट्रिगर दाबला. गोळी सुटताच आदित्यने वैदेहीला बाजूला ढकलले आणि गोळी थेट आदित्यच्या खांद्याला भेदून गेली. आदित्य या जीवघेण्या जखमेतून वाचून आपल्या बाबांचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करू शकेल का? पाहूया पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.